हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल कम विथ राज गाईज. तुमच्या आपल्या चॅनलमध्ये सहर्षाचं स्वागत. आजचा व्हिडिओ युनिक आहे. भाकरी बनवायची मला मी फर्स्ट टाइम बनवणार आहे भाकरी. नो आयडिया वॉट अबाउट हाऊ इट्स मेकिंग. सो लेट्स मेक भाकरी. तर सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट्स करा. तर गाईज आज बनवलं आहे नॉनव्हेज चमच्या घरामध्ये. आणि माझं हे डाळ आहे जो की आता कन्वर्ट होणार आहे माझ्या फेवरेट गुजराती डाळमध्ये. सो 2 रेसिपी सांगणार आहे, एक गुजराती डाळ आणि एक जो झालेलाच आहे. फक्त तर भाकरी बनवायचं आहे आणि सोबतच हा वरण आहे. आता पण गुजराती डाळी बनवणार आहे. आवडतं, खूप माझं फेवरेट आहे. मी व्हेजिटेरियन आहे. सो मी व्हेजिटेरियन आहे प्युअर. सो माझं जेवण वेगळं आहे, पण मी भाकरी फक्त बनवणार आहे, नॉनव्हेज नाही. दाखवतो का? सो पहिलं काय बनवायचं, भाकर का डाळ? भाकर. ओके. फर्स्ट टाइम असं पीठ दळता मला येतं, बट थापायचं म्हणून पीठ मळून घेऊ. कुठला पीठ वापरतो आपण भाकरी? ज्वारी. सो गाईज मी दळण्याचं कष्ट घेते, कारण की दळता सॉरी मळता येतं. काय मिस्टेक होते, इट्स ओके. सो मळायला हे मराठी मळता. सो मळण्याचं कष्ट मी नाही घेते, म्हणजे मी मळून देते. सॉरी खूप कन्फ्युजन आहे दळणं आणि मळण्याला. सो नॉर्मल शब्दात बोलूया, पीठ माझी मम्मी तयार करून देणार आहे आणि मी फक्त थापणार आहे, कारण की ते येतं आणि हात कशाला तर घालून करायचं. सो नंतर आपल्याला बनवायचंच आहे ना गुजराती डाळ. सो काय बरं, एक भाकरी तुला बनवून दाखवते. ओके. सो एक भाकरी माझी मम्मी बनवणार आहे, ते बनवणार आहे आणि नंतर मी ट्राय करणार आहे. तुम्ही मला इंस्टाग्राममध्ये फॉलो नाही केलं तर गाईज इंस्टाग्राममध्ये पण फॉलो करूया. पहिला भाकर म्हणजे मी बनवणार आहे, तर दुसरा भाकर त्याच्यामध्ये काय बोलतात त्याला, लाटणं नाही वापरत. सो इथे आपला डाळमध्ये रेडी तर व्हायला आपल्याला लास्टला बनवूया. पहिला ह्यांचं जेवण बनवूया. इथे तवा ठेवलाय गरम व्हायला अँड ते पिठाचे डाग आहेत, आता तो हात लावायला होता. नेव्हर माइंड. सो इझी वाटतं करायला, बट इझी तर चपाती पण वाटतं करायला, बट अवघड आहे ब्रो. खूप अवघड आहे चपाती बनवणं. तेच बघा, हे तुटणार नाही म्हणजे माय पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे चपाती करताना तुटतो ते लाटण्यामुळे. बट मला असं वाटतं हे भाकर जेव्हा थापतो आपण तेव्हा तुटणार नाही भाकर, अरे हातानेच आपण त्याला शेप देतो. नो आयडिया कसं ह्याला, पण हा गोल होईल बरोबर, हाताने आपण करू शकतो फ्लॅट सोबत काय. सो हळू हा गोल होते. 12th बोर्ड एक्झाम चालू होईल, एक 10 तारीखपासून इंग्लिशचा पेपर आहे. विषय हार्ड आहे. सो तुम्हाला अभ्यासाचं काय बोलायचं तो हा नेक्स्ट चपाती भाकर मी बनवणार आहे. हा फुगत नाही का? नाही. छान आहे ना. आता हे मी बनवणार आहे. सेकंड वन इट्स ओके. छान आहे. सो फायनली रेडी आहे. चला बघूया कसं होतं. आय एम रेडी टू मेक नेक्स्ट भाकरी. ह्याला वरून पीठ नाही लावायचं का? तरी पण लावा आपण. फर्स्ट टाइम आहे भाई.
हा गोलच नाही फिरत. ठीक आहे मम्मी करते. ह्याला गोल फिरवतो तर हाफ गोल फिरते. नाही फिरणार का? तू चिटकून टाकलं. मम्मी करते. पीठ अजून टाकायला लागेल खाली. अवघड आहे खूप बनवायचं, इझी नाही आहे. आता मी करेल थांबतो. तू तोडून टाक हिला टाक. जाऊ दे आपल्या इथपर्यंत ठीक आहे. आता खाण्यासाठी बनवायचं आपल्याला. किती छान गोड आहे. इथं बघा साईडला खड्डे पडले. तू केला मी नाही केला. किती छान आहे बनलेलं हे इकडचं. बघा परफेक्ट गोल आहे. आणि हे कोण खाणार? तू केले. सो इथपर्यंत बघा ठीक आहे. कारण की काय माहिती आहे का मित्रांनो, खाण्यासाठी उगाच मी बनवलं, कोण खाणार नाही, तसंच वेस्टेज होईल. ट्राय करेल मी बनवण्याचं. जसं चपातीचा केला, आता चपाती चांगलं फुगतंय, गोल होते, चांगलं आहे, ओके विषय. आता भाकरीचा पण तसंच केलं. सो गाईस थांबा, व्हिडिओ संपलेला नाही आहे. ते आज गुजराती डाळ सांगतो, तुम्ही पण ते नक्की ट्राय करा. आणि उन्हाळ्यात तर तो खूप बेस्ट आहे, कारण त्याच्यामध्ये असतो गूळ, कढीपत्ता, हे असे इन्ग्रेडियंट्स. हेल्दी आहे, तुम्ही पण खा. सो हा भाकरी ह्याला तेलच्या ऐवजी पाणी टाकून बनवतो, विच इज गुड की आपण तेलाचा वापर नाही करत, म्हणून हा हेल्दी पण आहे आपला सेकंड. हे 2 किंग आहेत गुजराती डाळ बनवण्यासाठी. तर तुम्हाला सांगतो वरण आहे, सकाळी बनवला होता. म्हणजे मी वेगळं परत डाळ नाही बनवत, म्हणजे आमच्या घरी डाळ बनतो, मग माझ्यासाठी थोडंसं काढून ठेवतो आणि त्याच्यात मग मी गुळ हे फोडून टाकून माझं सेपरेट डाळ बनवतो गुजराती. काही की डबल मेहनत नको का डाळ परत शिजवायला, परत ठेवायचं ते करून असं, म्हणून असं माझं इन्स्टंट होतं. तर स्टेप काय आहे, डाळ ठेवायचं गरम व्हायला. आणि आता हा मग कढीपत्ता छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडासा अजून कढीपत्ता तो नंतर फोडणीच्या वेळेसाठी मी सांगतो कसं टाकायचं. आणि हा वड्या गोळ, हा गोळे ओके. सो तुम्ही क्वांटिटी जास्त असेल तर गूळ जास्त घ्यायचा. फक्त माझ्या इकडेसाठी मला एवढं गूळ आवडतं, जास्तच आहे हा, असे माझ्या घरचे म्हणतात. सो हा माझ्यासाठी ओके. आता हे गूळ त्याच्यामध्ये टाकायचं आणि सोबत हे कढीपत्ता त्याच्यात एक तुकडा करून, एका कढीपत्त्याचे 2 तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे कढीपत्ताचा फ्लेवर डाळमध्ये उतरतो. कढीपत्ताचे छोटे तुकडे केलेत, आता त्याच्यामध्ये टाकतो. डोंट जज, इट्स माय स्टाईल. तर गूळ आणि हा कढीपत्ता त्याला आपण मिक्स करूया, म्हणजे ते विरघळून जाईल. जास्त हलवत नाही बसायचं. हातात थोडंसं चिटकला होता, आपण टाकून वेस्ट नाही करायचं. आणि तसं उरलं नाही. हे फोडणीसाठी वापरत नंतर. आता ह्याला आता चांगलं ह्याला ना गुळळा आणि कढीपत्ता हे दोघं एकजीव होऊ दे. सो ह्याला ना 5 मिनटं असंच ठेवा, म्हणजे की कढीपत्त्याचं फ्लेवर याच्यामध्ये मिक्स होईल. हाय गाईस, त्या गुजराती डाळमध्ये माझा गुळाचा तो आम्हाला लहानपणापासून आवडतो. सो चांगला मस्त गरम झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता. गाईस लास्ट स्टेप म्हणजे ह्या रईने असं मिक्स करायचं बरोबर 1-2-3 मिनटापर्यंत. आणि हे कंपल्सरी आहे, त्याच्याशिवाय टेस्ट डबल नाही होणार.
म्हणजे हे टेस्टला इन्हान्स करतं. काही जसं तुळशीबागेशिवाय पुणे अधुरं आहे, कढीपत्ताशिवाय सगळं जपून आहे. कढीपत्त्याने एक वेगळी टेस्ट इतकं भारी पण म्हणजे असं अलंकार आहे हा डाळाचा अलंकार. मस्त झालेला आहे गाईस. सो ह्याला मी सूप सारखं घेतो पितो अँड डाळासोबत भातासोबत मी तर सूप सारखं झाला मी पितो. इतकं छान वाईस. अशा तऱ्हेने आपला हा ब्लॉग मी इथे संपवतो. तुम्ही नवीन असाल तर प्लीज काय सबस्क्राईब करूनच जावा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.